तुम्ही स्मोकिंग करता, स्टायलिश वाटते, परंतु त्याचा त्रास तुमच्या मुलांना होतो. घरामध्ये जर कोणी सिगारेट ओढत असेल तर लहान मुले किंवा घरातील इतर व्यक्ती त्यांच्या फुफ्फुसावर थेट त्याचा परिणाम होतो. यालाच पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. लहान मुलांचे लंग्स अजून डेव्हलपिंग स्टेजमध्ये असतात. त्यामुळे सिगारेटचा धूर हा ॲलर्जी वाढवू शकतो, अस्थमा ट्रिगर करू शकतो, वारंवार चेस्ट इन्फेक्शन करू शकतो, सतत खोकला वाढू शकतो. लहान मुलांमध्ये तर विशेषतः रात्री श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. बऱ्याच पेरेंट्सला वाटते आम्ही मुलांसमोर तर स्मोकच करत नाही, परंतु स्मोकिंगचा धूर हा भिंती, पडदे किंवा कपडे यांच्यावरती राहतो आणि याला मुले एक्सपोज होतात. तर या पॅसिव्ह स्मोकिंगमुळे मुलांमध्ये फ्युचर लंग्स प्रॉब्लेम्स हे खूप जास्त प्रमाणात वाढू शकतात. तर मुलांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते स्मोक फ्री घर. तर तुमच्या स्मोकिंगचा त्रास फक्त तुमच्याच शरीरावर होत नाही, तर तुमच्या मुलांनाही याचा त्रास होतो आहे. चला तर मग आपल्या मुलांसाठी एक संकल्प करू आणि धूम्रपान बंद करू.